शिवसेनेचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार गटाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता महायुतीत वादाची ठिणगी पडली। आपल्यासोबत अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील सर आहेत। नमस्ते। काय नेमकी प्रतिक्रिया आपली ज्या पद्धतीने वक्तव्य आलेले आहे तानाजी सावंत यांच्याकडून? काय झालं आहे की तानाजी सावंत हे सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य करत असतात। आता त्यांनी काल जे वक्तव्य केलं हे घृणा आणणारं वक्तव्य आहे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य की मंत्रिमंडळामध्ये आम्ही मांडीला मांडी लावून बसतो आणि बाहेर आल्यानंतर आम्हाला उलट्या होतात, इतकं घाणेरडं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्यामुळं माझी पार्टीला विनंती आहे की आपण अशा लोकांच्या सोबत राहणं हे आपल्याला शोभत नाही। आपण काही लाचार नाही झालेलो आहोत। आपण एक वेगळा विचार घेऊन भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्समध्ये सरकारमध्ये आलो आहोत। आपली विचारधारा आपण कायम ठेवून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटच्या करता केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर लागतो आणि जर आपल्याला डेव्हलपमेंटच्या बरोबर राहायचं असेल तर आपल्याला केंद्रातल्या सरकारबरोबर राहायला लागेल। हा उद्देश आपल्या मनामध्ये आपल्याला असताना या पद्धतीनं तानाजी सावंतांनी बोलणं म्हणजे उद्या आम्हाला लोक म्हणतील की हे सत्तेसाठी लाचार झालेत आणि अशा ठिकाणी ज्यांना आम्ही जवळ असल्यानंतर उलट्या होतात अशा लोकांच्या बरोबर आम्ही थांबणं किंवा अशा लोकांच्या बरोबर राहणं हे कार्यकर्त्यांना कोणालाही आवडणार नाही, महाराष्ट्रातल्या जनतेलाही आवडणार नाही। शेवटी महाराष्ट्राची मराठी मनाची एक अस्मिता आहे आणि त्यामुळं तानाजी सावंतांनी जे अत्यंत अनकल्चर्ड अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यामुळं उद्या राजकारणी लोकांकडे बघायचा दृष्टिकोनसुद्धा राज्यातल्या लोकांचा बदलून जाईल। लोकांना वाटेल की राजकारणी लोक काय बोलतात आणि कसे बोलतात, इतकी घाणेरडी लोक असतील तर राजकारणात जायलाच नको। उद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये लोक बोर्ड लावतील की इथे राजकारणी लोकांना घर मिळणार नाही म्हणून। असा स्तर चालला या सगळ्या ह्याच्यामुळं आणि त्यामुळं अशा वातावरणामध्ये आम्हाला राहू वाटत नाही। अजित पवार असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, या नेत्यांकडून कुठेतरी असं प्रोजेक्शन केलं जातं आहे की तिन्ही पक्ष एकत्र आहेत, सगळे कार्यकर्ते नेते पदाधिकारी एकत्र आहेत। अशा सगळ्या सर्कमस्टॅन्सेसमध्ये हे वक्तव्य किती घातक वाटतंय महायुतीसाठी? नाही, ते महायुतीसाठी किती घातक आहे याच्या संदर्भात मी आत्ताच बोलणार नाही, परंतु माझी विनंती राहील की जोपर्यंत तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत आमच्या मंत्र्यांनी कुणीही मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाऊ नये आणि जर त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्री करणार नसतील तानाजी सावंत यांच्यावर तर आम्ही सरकारमधून बाहेर पडावं अशा पद्धतीची मानसिकता कार्यकर्त्यांची आहे। अजून नेत्यांच्या स्तरावर आमची या बाबतीत कुठली बैठक नाही, आम्हालाही कुठल्या वरिष्ठ स्तरावरून कुठल्याही सूचना नाही। या बाबतीमध्ये एक कार्यकर्ता आहे शेवटी राष्ट्रवादीचा। मी जरी आज मुख्य प्रवक्ता असलो तरी एक अजित पवारांच्यावर प्रेम करणारा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारा, पवारसाहेबांचा पक्ष स्थापन केल्यापासून आम्ही जीवाच्या निशी आम्ही या पक्षाच्या करता योगदान दिलेले कार्यकर्ते आहोत। आमची तपश्चर्या या पक्षामध्ये आणि आमच्या नेत्यांच्याबद्दल असं वक्तव्य कुठलाच कार्यकर्ता ऐकून घेऊ शकत नाही आणि सहनही करू शकत नाही। पण हे सगळं वक्तव्य आल्यानंतर मुख्य जे आपले नेते आहेत, अजितदादा असतील किंवा बाकी नेते, त्यांच्याकडून कुठली प्रतिक्रिया येत नाही आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहात का? आपली जी भावना आहे ती कळवणार आहात का? मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे, त्यामुळे माझ्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची भावना मला चांगल्या प्रकारे समजते। या पक्षामध्ये मला आज 18 वर्षे 20 वर्ष झालं मी काम करतो आहे, त्यामुळं पार्टीनं मला ज्या अर्थी मुख्य प्रवक्ता म्हणून जबाबदारी दिलेली आहे त्या अर्थी मला तेवढा सेन्स आहे की अशा पद्धतीच्या ज्या वेळेला काही कोणाची स्टेटमेंट येतात त्यावेळेला आमच्याकडून काय पद्धतीची रिॲक्शन असते हे मला तेवढं समजतं। ही एक कार्यकर्त्याची रिॲक्शन आहे, ही कार्यकर्त्याची भावना आहे। ती सत्ता गेली चुलीत असलं ऐकून घेण्यापेक्षा घरी बसलेलं बरं अशा पद्धतीची आमची भावना आहे। आणि अजितदादांनी एवढा कणखर माणूस, महाराष्ट्रामध्ये पवार कुटुंबाचं एक वेगळं नाव आहे, वेगळं अस्तित्व आहे आणि त्यांच्याबद्दल हा तानाजी सावंत अशा पद्धतीनं बोलतात हे त्यांना शोभत नाही। मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतसारख्या मंत्रिमंडळांमध्ये स्थान देऊन त्यांच्या मंत्रिमंडळाचा दर्जा घालवलेला आहे। पण आपल्या या आरोप प्रत्यारोपांमुळे महायुती कुठेतरी फूट पडली अशा पद्धतीचं एक चित्र समोर येते राज्यात। मध्यंतरी रामदासभाई कदमसुद्धा अशाच पद्धतीनं बांधकाम मंत्र्यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल बोलले होते। त्यावेळेला आम्हालाही बोलता येतं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। आता यापूर्वी हे काही तानाजी सावंतांचं असं पहिल्यांदा स्टेटमेंट नाही आहे, यापूर्वी ते असं काही वेळेला बोललेले आहेत। आम्ही शांत बसलो, आम्ही त्या ठिकाणी महायुतीचा धर्म म्हणून आम्ही संयम ठेवला, परंतु जर आता ओकऱ्यांची उलटेची भाषा जर करायला लागले तर कार्यकर्त्याचा संयम राहणं अशक्य आहे आणि त्यामुळं महायुती हा वेगळा विषय आहे, परंतु माझा नेता जो आहे ना तो एवढा छोटा नाही हो की असं ऐकून घेतलं आणि आम्ही गप्प बसू, हे कदापि शक्य नाही। खूप खूप धन्यवाद उमेश पाटील,
अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ता यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। या संदर्भामध्ये यापुढे कुठल्याही प्रकारचं असं वक्तव्य सहन केलं जाणार नाही। वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडावा असा सल्ला अजितदादा यांना आम्ही देणार असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।